नमस्कार. आपण पाहत आहात नव महाराष्ट्र विशेष बुलेट. आज देशभरात पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत सुमारे 3 रुपयांची वाढ झाली आहे. मुंबईत पेट्रोल आता 106.68 रुपयांवर पोहोचले आहे. पश्चिम आशियातील तणाव आणि कच्च्या तेलाच्या किमती वाढल्याने ही वाढ झाली. पेट्रोल पंपांवर लांब रांगा, पॅनिक बाईंग दिसत आहे. दुसरीकडे, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नागरिकांना इंधन बचतीचे आवाहन केले आहे. घरून काम, कारपूलिंग, सार्वजनिक वाहतूक, अनावश्यक विदेशी सहली कमी करा. महाराष्ट्रावर याचा काय परिणाम होणार? सकाळपासून इथे ऑफिस कम्युटिंग महाग होणार. महाराष्ट्रात ट्रान्सपोर्ट, शेती, उद्योग सगळ्यांवर परिणाम. तेल कंपन्यांच्या म्हणण्यानुसार, ही फक्त छोटी वाढ आहे. जागतिक किमती लक्षात घेता अजून वाढ होऊ शकते. मुंबईत पेट्रोल 106.68 आणि डिझेल सुमारे 93.14 रुपये प्रति लिटर झाले आहे. पुणे, नागपूर, नाशिकसह राज्यात सर्वत्र समान वाढ. या वाढीमागील कारण काय? चला जाणून घेऊया. पश्चिम आशियातील इराण संबंधित तणाव आणि युद्धजन्य परिस्थितीमुळे ब्रेंट क्रूड 100 ते $105 प्रति बॅरलवर गेला आहे. भारत 85% क्रूड आयात करतो. यामुळे तेल कंपन्यांना हजारो कोटींचा तोटा सहन करावा लागत होता. जवळपास 4 वर्षांनी ही पहिली मोठी वाढ आहे. महाराष्ट्रात याचा सर्वाधिक परिणाम. मुंबई पुणे एक्सप्रेसवे, लॉजिस्टिक्स महाग, शेतीसाठी डिझेल महाग, भाजीपाला, दूध, अन्नधान्य महाग, ऑटो, टॅक्सी, ट्रक चालकांचा खर्च वाढणार. उद्योग क्षेत्रात उत्पादन खर्च वाढ. याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राष्ट्राला इंधन बचतीचे आवाहन केले आहे. आपण सर्वांनी मिळून इंधन बचत करायला हवी. जिथे शक्य असेल तिथे वर्क फ्रॉम होम करा, कारपूलिंग करा, मेट्रो, बसचा वापर करा. अनावश्यक विदेशी सहली कमी करा. सोने खरेदीवर नियंत्रण ठेवा. सरकारी विभाग आणि मंत्र्यांनीही खर्चात कपात करावी. सुप्रीम कोर्टानेही याला प्रतिसाद देत WFH, व्हर्च्युअल हिअरिंग्ज आणि कारपूलिंगचा निर्णय घेतला आहे. दिल्ली सरकारने 2 दिवस WFH जाहीर केले. महाराष्ट्रात सार्वजनिक वाहतूक मजबूत करणे गरजेचे. लोकल ट्रेन, मेट्रो विस्तार वेगाने व्हावा. वाहनांना प्रोत्साहन द्या. दीर्घकाळ हा तणाव राहिला तर महागाई 6 ते 7% पर्यंत जाऊ शकते. सरकार, जागतिक परिस्थितीमुळे भाग पडले. पुण्यातही पंपांवर गर्दी. शेतकरी आणि छोटे व्यापारी चिंतित. डिझेल महाग झाल्याने ट्रॅक्टरचा वापर कमी करावा लागेल. या वाढीचे परिणाम महाराष्ट्रात. ट्रान्सपोर्ट कॉस्ट 3 ते 5% वाढ. किराणा आणि भाजीपाल्याच्या किमती वाढण्याची शक्यता. पर्यटन आणि हॉटेल क्षेत्रावर दबाव. महापालिका आणि राज्य सरकारचा इंधन खर्च वाढ. मुंबईसारख्या शहरांत लोकल आणि मेट्रोचा वापर वाढेल. इंधन बचत ही केवळ सरकारची नाही, तर प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे. WFH शक्य असेल तेथे करा. अनावश्यक प्रवास टाळा. सार्वजनिक वाहतुकीचा वापर करा. कारण हे जागतिक संकट आहे. अमेरिका, इस्रायल व इराण युद्धामुळे हा महागाईचा भडका सगळीकडे उडालेला आहे. भारतापेक्षा इतर देशांमध्ये महागाई खूप वाढलेली आहे. त्यामानाने भारतात महागाईचा दर कमी आहे. परंतु हे युद्ध असेच राहिले तर मात्र महागाई अटळ आहे व पेट्रोल आणि दरवाढ होईल व त्याचा तुटवडा देखील भासणार. तर पंतप्रधानांनी सांगितल्याप्रमाणे बचत करणे हाच आता पर्याय आहे. याविषयी आपले मत कॉमेंट बॉक्समध्ये जरूर लिहा.